जय भीम मित्रांनो. महारांचे राष्ट्र ते महाराष्ट्र असं आज जर आपण इथं म्हटलं तर जय महाराष्ट्र नावाची घोषणा देणाऱ्या लोकांना थोडीशी मिरची लागू शकते. पण हे खरं आहे. महारांचं राष्ट्र तेच महाराष्ट्र. याचा उल्लेख डॉक्टर बदंतानंद कौशल्यान यांनी यदि बाबा न होते या ग्रंथामध्ये दिलेला आहे. मिस्टर वेडन पॉवेल यांनी म्हटलेलं आहे की महार नावाची या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सत्ताधारी असणारी जात होती. बौद्ध धर्माचं अनुसरण करणारी जात जी मोठ्या प्रमाणामध्ये या राज्यामध्ये होती ती महार जात होती. तथागत गौतम बुद्धांच्या धम्माला मानणारी जात जी महाराष्ट्रामध्ये होती ती जात म्हणजे महार जात होती. आज सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध म्हणून धर्मांतरित झालेली नव्हे स्वग्रही गेलेली म्हणू, कारण ही जात मुळातच तथागत गौतम बुद्धांची अनुयायी होती आहे आणि ती राहणार सुद्धा आहे. मग असं काय झालं की महार या जातीला निकृष्ट दर्जाचा दर्जा दिला तरी कोणी? तथागत गौतम बुद्धांच्या अनुशासनामुळे इथं समता प्रस्थापित झालेली होती जी इथल्या ब्राह्मणवादी लोकांना म्हणजेच मनुवादी लोकांना मान्य नव्हती. पुष्यमित्र शृंगाच्या माध्यमातून इथं बौद्ध धर्माच्या विरोधात प्रतिक्रांती केली आणि मनुवादी लोक या भारतामध्ये सत्तेत आले. तथागतांची शिकवण पुसून काढण्यासाठी नाना तऱ्हेचे प्रयत्न केलेत या लोकांनी. तथागतांच्या धर्माला मानणारी महार नावाची जी जात होती त्या जातीनं ब्राह्मणवादी लोकांसमोर आपली मान टाकली नाही. म्हणून महार या जातीला निकृष्ट समजायला लोकांना बळजबरीनं भाग पाडलं गेलं. ज्या वेळेला ब्राह्मणवादी लोक या भारतामध्ये सत्तेत येतात आणि काही जातींना निकृष्ट समजतात आणि काही जातींना आपलंसं करून घेतात, जी जात आपलं ऐकत नाही त्याला सर्टिफिकेट देऊन द्यायचं की तुम्ही खालच्या जातीचे आहात. ब्राह्मणी लोकांची सत्ता ज्या वेळेला या भारतामध्ये आलेली होती त्यावेळेला महार या जातीला निकृष्ट दर्जा देण्याचं काम केलेलं आहे. ढोर, चर्मकार, मातंग अजून ज्या काही जाती उरलेल्या असतील त्या सर्व जाती हिंदू धर्माच्या जाती तयार होण्याच्या प्रक्रियेतून निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे प्रतिलोमाच्या माध्यमातून ज्या जाती तयार झालेल्या आहेत त्या जाती ह्या हिंदू धर्माचा भाग आहेत एक काळी म्हटलं तरी चालेल. खरं तर त्यांना देखील अवर्ण म्हणून त्या चातुर्वर्ण व्यवस्थेतून बाहेर काढलेलं आहे. त्यांनी सुद्धा जर स्वतःला अवर्ण म्हटलेलं असेल तर त्यांनी हिंदू धर्माचा भाग स्वतःला मानू नये. हे निकृष्ट दर्जाचं सर्टिफिकेट या ब्राह्मणवादी लोकांनी या जातीला लावलं आणि म्हणून बाकीची लोक त्यांना कनिष्ठ म्हणू लागली. परंतु मिस्टर वेडन पॉवेल इथं सांगतायत की या राज्याला महाराष्ट्र नाव मिळण्याच्या पाठीमागचं एकच कारण आहे, कारण इथं महारांचं राज्य होतं. म्हणजे महार राज्य, महाराष्ट्र, महारांचं राष्ट्र. इतकं स्पष्ट डॉक्टर बदंतानंद कौशल्यान यांनी या ग्रंथामध्ये मिस्टर वेडन पॉवेल यांचा संदर्भ देत म्हटलेला आहे. पण असं असताना बाबासाहेबांनी धर्मांतरित करून महार जात ही आता तुम्ही कागदावरून घालवली पाहिजे असं आवाहन का केलं बाबासाहेबांनी? तर याचं कारण हे आहे की ज्या वेळेला आपण श्रेष्ठ असेल, श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ राहील, पण एका जातीची ओळख घेऊन जर चालू लागलो तर बाकीच्या जाती आपल्याला आपल्या पोटामध्ये घेणार नाहीत किंवा आपल्याला इतर जातींना पोटात घेता येणार नाही. म्हणून
हा जर भारत खऱ्या अर्थाने बौद्धमय करायचा असेल तर महाराच्या पोटामध्ये मातंग घालावा लागेल, महाराच्या पोटामध्ये इतर शेड्यूल कास्ट जाती घालाव्या लागतील. पण हे तेव्हाच शक्य होतं ज्या वेळेला तुम्ही हिंदू धर्माचा भाग नसता. कारण हिंदू धर्म तुम्हाला विषमता शिकवतो, तुम्हाला जातीयवाद शिकवतो. बौद्ध धर्म त्याच्या विरोधात तुम्हाला समता शिकवतो, न्याय शिकवतो, बंधुता शिकवतो, प्रेम शिकवतो. मग तथागतांचा एकमेव धर्म असा आहे ज्याला आपण धम्म म्हणतो की सर्व जाती ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नद्या एका समुद्राला मिळतात आणि आपली ओळख ही विसरतात, तसंच शौर्य का असेना, शूरवीर का असेना, तिने स्वतःही तिची ओळख विसरून तथागतांच्या धम्माच्या मार्गावरती चालायचं असेल तर महार ही ओळख सांगून आता चालत नाही. कारण आपल्याला फक्त महार ही जात बौद्धमय करायची नाही, तर आपल्याला सारा भारत बौद्धमय करायचा आहे. यासाठी आपण आपली जात सोडतो. परंतु असं असताना आम्ही आमच्या जातीच्या दाखल्यावरती महार जातीचा उल्लेख करू देणार नाही. हे योग्य कोणत्या कारणामुळे आहे हे कारण महत्वाचं आहे जाणून घेणं. महार जातीला निकृष्ट दर्जाचं म्हटलं गेलेलं होतं म्हणून आम्ही आमच्या जातीच्या दाखल्यावरती महार जात आणू देणार नाही, हे चुकीचं आहे. महार जात ही श्रेष्ठच होती, परंतु आता आपल्याला भारत बौद्धमय करण्यासाठी महार ही ओळख विसरून बौद्ध ही ओळख जर आपण घेतली तर आणि तरच इथल्या ब्राह्मणवादी लोकांना हरवण्यासाठी, ब्राह्मणवादी संस्कृती इथून उकडून टाकण्यासाठी आपल्याला सर्व जातींना बौद्ध धर्मांतरित करावं लागणार. आणि तुम्ही स्वतःच जर बौद्ध धर्मांतरित झालेले नसाल तर इतर जातीला तुम्ही काय सांगणार की तुम्ही बौद्ध व्हा म्हणून. म्हणून जातीचं शौर्य हे आपल्या इतिहासात नोंद करून ठेवणं हे अतिशय महत्वाचं आहे. परंतु ती व्यवहारात आणि कागदावरती आणून इतर जातींना आपल्यापासून वेगळं करणं हे देखील चुकीचं असणार आहे. म्हणून आपण अनुसूचित जातीतून धर्मांतरित होतो आणि बौद्ध धर्माची शिकवण आपण आपल्या व्यवहारामध्ये आणतो. आणि तो व्यवहार बघून, बौद्धांची झालेली प्रगती बघून इतर अनुसूचित जातीतल्या लोकांना एक प्रेरणा मिळते की यांची प्रगती कशी झाली. तर यांची प्रगती फक्त आरक्षणामुळे झालेली नाही, तर यांची प्रगती ही तथागतांच्या बौद्ध धर्माप्रमाणे यांनी व्यवहारात आचरण केलं म्हणून झाली. हा मेसेज देत देत लोकांमध्ये एक स्टँडर्ड, एक प्रमाण आपल्याला निर्माण करावं लागणार आहे, जेणेकरून सर्व जाती आपल्या पोटामध्ये येतील आणि खऱ्या अर्थाने व्यवहाराने कागदोपत्री हा बौद्धमय भारत पुन्हा आपण बाबासाहेबांच्या स्वप्नातला, तथागत गौतम बुद्धांच्या स्वप्नातला, राजा सम्राट अशोकांच्या स्वप्नातला भारत आपण बौद्धमय भारत करण्यामध्ये यशस्वी होऊ शकू. द बुद्धिस्ट इंडिया या चॅनलवरती जर आपण पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिसतं, त्याला कृपा करून प्रेस करा. बेल आयकॉन आहे त्याला ऑलला सेट करून ठेवाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला द बुद्धिस्ट इंडिया या चॅनलवरती प्रकाशित होताना दिसतील. नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मदत होईल. मित्रांनो थांबतो. जय भीम, जय बौद्ध राष्ट्र.